तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेली दीपाली फिरकाळचे सरपंच श्री गोविंदजी ढेबरे यांचा सत्कार राजेश वाहकरते अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच त्या ठिकाणी उपस्थित किरण पुढेकर सर महात्मा फुले हायस्कूल रायगंजगाव यांचा सत्कार कृष्णा नामदेव वालकरते अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित भागवत सर महात्मा फुले हायस्कूल उंचेगाव यांचा सत्कार बळीराम साहेब करते अशी विनंती करतो. श्री पैर सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुधपुरी शाळेचे सहशिक्षक यांचा सत्कार दत्तात्रय महादेवा घेतील अशी त्यांना विनंती करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित मुरलीधर शिंदे यांचा सत्कार अशोक हिवाळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानेपुरीचे विद्यमान मुख्याध्यापक आदरणीय वैष्णव सर यांचा सत्कार गणेश रामोबा हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच साहेब आदरणीय काका यांचा सत्कार मी जिल्हा परिषद जालना उपशिक्षण अधिकारी संजयजी गांधी साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. नक्कीच आपल्या गावासाठी सरपंच अगदी वयस्कर असताना सुद्धा अगदी चोख काम करत आपल्या माणिकपुरी गावाचा कायापालट करणारे सरपंच साहेबांचा सत्कार करणं सुद्धा आपलं प्रथम कर्तव्य ठरतंय. म्हणून आपण त्यांचाही सत्कार केला. जे लोक प्रतिष्ठानची द्यायचं नाही होतं
शिबिर आयोजित केलं त्यावेळेस आपल्याला अनुभव असं सहकार्य करणारे आणि कालच्या कार्यक्रमाची पत्रिका देताना किंवा त्याच्या कल्पना देत असताना सुद्धा त्यांनी आवर्जून विचारलं की आपण रक्तदान शिबिर सुद्धा आपण या ठिकाणी राबवूया, परंतु काही तांत्रिक कारण असतो आपण हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी पुढे ढकलला. असे आदरणीय विशाल साहेब जे की त्यांचं जर कार्य बघितलं तर तुम्हाला केव्हाही रक्ताचा पुरवठा जर तुम्ही पडत असेल किंवा ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी ते रक्तदान शिबिर राबवून नक्कीच या ठिकाणी रक्तदानाचं महत्वाचं काम या सुद्धा कार्यक्रम करून घेत असतात. त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन. तसेच या ठिकाणी आदरणीय कायदे साहेब यांचं या ठिकाणी नुकतंच स्पर्धा परीक्षेमधून या ठिकाणी आदरणीय काका या सर्वांना अशी विनंती करतो कायदे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. कायदे आपल्या या प्रतिष्ठानतर्फे तसेच गावकऱ्यांतर्फे साहेबांनी आमचा सत्कार स्वीकारावा आणि आपल्या या कार्यक्रमासाठी अगदी वेळात वेळ काढून आज जर आपण बघितलं खूप धावपळीचे जे शिक्षण केंद्रात आहे त्यांना माहित आहे खूप कामाला व्यस्त असताना सुद्धा साहेबांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी आले. त्यांचे पुनश्च एकदा खूप खूप आभार मानतो. नक्कीच कायदे साहेबांनी या ठिकाणी मुलांच्या समोर मी एक सांगू इच्छितो की आपण ग्रामीण भागाचे आहोत किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतोय म्हणजे आपण काय होऊ शकत नाही. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कायदे साहेब की त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमधून जर आपण अभ्यास केला आणि कठोर परिश्रम जर घेतले तर नक्की आपण सुद्धा एक अधिकारी म्हणून या ठिकाणी आपण पुढे येऊ शकतो. यानंतर प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षणाला मान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षणाला मान आणि कार्यक्रमाच्या व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान, कार्यक्रमाच्या प्रसंगी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान. तेव्हा मी देवकरजी यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक कर 2 शब्द बोला. प्रथमतः आलेल्या आमच्या लोकनेतेच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेला जे प्रमुख अतिथी आलेले आहेत सन्माननीय कायदे साहेब, आपल्या गावचेच लाडके जरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आपली जिल्हा परिषद शाळा जणू काही मुळक साहेबांनी दत्तकच घेतलेली आहे. मुळक साहेबांचा शब्दच आहे की कोणाला काही अडचण असली शालेय जीवनामध्ये तर कधीही बिनधास्त हाक द्या असे 24 तास मदतीला धावणारे सन्माननीय श्री मुळक साहेब, आमचे डेमरे साहेब आणि सर्वच उपस्थित मंडळी. या कार्यक्रमाचा मूळ उद्देश प्रथम क्रमांकाचं बक्षीस जिंकणं किंवा द्वितीय क्रमांकाचं बक्षीस जिंकणं हा बिलकुल नाही. आज आपलं हे 3रं वर्ष आहे. मुळक साहेब, डेमरे पाटील, काय झालं कायदे सर, आम्ही आता म्हणजे नुकताच हे 3रं वर्ष आहे. 2 वर्ष अगोदर आम्ही चुकामधून शिकतोय मालेपुरीकर. त्यामुळं कुठे आम्ही चुकत असते तर तुम्ही सांगा, स्पर्धक असतील त्यांनी सांगावं, परीक्षक असतील त्यांनी सांगावं आणि प्रेक्षक असतील त्यांनी सांगावं. फक्त उद्देश हाच आहे की मुंडे साहेबांचे जे आपल्या संपूर्ण समाजावर
जे काही उपकार आहेत, त्यांच्या काही प्रेरणा आहेत, त्या सर्व सामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यांची ही आठवण म्हणून एक दिवस आपण सर्वांसाठी हा दिवस एका वर्षातून साजरा करतो आणि सर्वांनी या कार्यक्रमामध्ये आजपर्यंत भाग घेत कोणाचा तरी भाग झाला नाही. त्यामुळे आमचा उद्देश हा आहे की साहेबांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. कोणी बक्षीस जिंकावं, कोणी नाही जिंकावं, आता ठीक आहे. काही छोट्या छोट्या मुली गेल्या वर्षी एवढं छान त्यांनी सादरीकरण केलं, पण एक दोन मार्गावून गेल्या. काही मुलं आहेत आमच्या इथं खूप छान बोलणार आहे. मुळात सर तुम्ही बघितलं असाल, खूप छान मुलं बोलतात, परंतु एकाही मार्गावून गेले. ठीक आहे, त्यांनी या वर्षी तयारी केली आणि ज्यांची तयारी झाली नाही किंवा या वर्षी त्यांचा नंबर येणार नाही, त्यांनी असं समजू नका की तुमचा नंबर येणार नाही. त्यांनी परत पुढच्या वर्षी आपण तयारी करू, आपण आणखी मोठा कार्यक्रम घेऊ. तर सर्वांना एकदा शुभेच्छा देतो आणि सर्वांनी शांततेत आपलं सादरीकरण करा. तुम्हाला समोरचं मार्गदर्शन मागे सर करतो. आजच्या या वक्तृत्व स्पर्धेसाठी आपण विशेष करून आपल्या जालना जिल्हा परिषदचे उपशिक्षण अधिकारी साहेब यांनी सुद्धा आपल्या या तृतीय वर्षामध्ये आपण या स्पर्धा आयोजित करतोय. आता लेकर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आपल्या या गावामध्ये वक्तृत्वाचा आणि कुठेतरी आपले विद्यार्थी स्टेजवर दिसावे असा आग्रह या ठिकाणी ज्यावेळेस सेवा करत होतो त्यावेळेस असायचा. आणि या माध्यमातून शालेय व्यवस्थापन समिती या ठिकाणी उपस्थित कृष्णा बाबा असतील, आमचे मित्र मामा असतील, या सर्वांच्या संकल्पनेमधून एक निर्णय झाला की ही ज्या जयंत्या आपण साजरी करतो साहेब, ह्या जयंत्या आपण नाचून न साजऱ्या करता वाचून साजऱ्या केल्या पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने बाबांनी दिलेला उपदेश मार्ग, गोपनाथजी मुंडे साहेबांनी दिलेला जो मार्ग आहे त्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. आणि म्हणून आपण सर्वांमध्ये प्रतिवर्षी या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करतोय. अगदी शैक्षणिक विषय घेत आपण या स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये गेली 3 वर्षे राबवतच आहोत. परंतु या 3 वर्षाच्या पाठीमागे जर गेलो तर आम्ही शाळा स्तरावर या स्पर्धा प्रतिवर्षी घेत असायचो आणि कालांतराने आमची बदली झाली आणि बदली झाल्यानंतर याचं थोडं स्वरूप व्यापक केलं. आणि साहेब तेव्हापासून आम्ही या स्पर्धा मुळक साहेबांचे साक्षीदार आहेत की आम्ही या ठिकाणी शिवजयंती साजरी केली होती आणि आवर्जून मुळक साहेब त्या ठिकाणी शिवजयंतीला आले आणि या ठिकाणी असणाऱ्या चिमुकल्यांचे मराठी असेल, इंग्रजीत असतील, हिंदीमध्ये असतील, हे भाषणे ऐकून अगदी साहेब एवढे प्रभावित झाले. मी त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल ते कधी उल्लेख करत नाही, परंतु मी या ठिकाणी व्यासपीठावरून उल्लेख करतो साहेब की त्यांनी आमच्या शाळेसाठी त्यावेळेस सर्व शाळेसाठी चटाईचं वाटप करून दिलं. आणि त्याचं कारण हे होतं की मुलं एवढे पोटतिडकीने बोलताय, समोर बसणारे विद्यार्थी सुद्धा प्रत्येक जण अगदी हिरारीने सहभागी होतोय आणि हा विद्यार्थी माझा खाली बसलेला दिसला. आणि तत्काळ त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये स्पष्ट सांगितलं की मी शाळेसाठी अगोदर काही देणार नाही, तर अगोदर मुलांना चटाईचं वाटप करल. म्हणजे अशा पद्धतीनं मुळक साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रोत्साहन देत आणि त्यानंतर आमचे सर्व मित्रमंडळी या ठिकाणी सर्वांनी सुचवलेला हा उपक्रम, या स्पर्धा आपण पुढे घेतोय. आजचा हा दुग्धक्षर कार्यक्रम म्हणावा लागेल की कायदे साहेब यांची या ठिकाणीच एमपीएससी मार्फत निवड झाली आणि आपला सर्वांचा सद्भाग्य म्हणावं लागेल की त्यांना ऐकण्याचं आपलं योग आहे. आणि तो पण या वक्तृत्व स्पर्धेमध्ये या चिमुकल्यांना कदाचित माहीत नसतील, परंतु जर आपण खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्रामध्ये जर विचार केला तर अगदी जिल्हा स्तरावर उच्च पातळीवर असणारे साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत, त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेणार आहोत, प्रोत्साहन ते देतील. तेव्हा मी आदरणीय कायदे साहेबांना अशी विनंती करतो की आज या स्पर्धेसाठी उपस्थित स्पर्धक, श्रोते आणि या ठिकाणचे उपस्थित सर्व पालक, प्रतिष्ठित नागरिक सर्वांना 2 शब्द प्रबोधन करावं, असे मार्गदर्शन करावं अशी मी आदरणीय कायदे साहेबांना विनंती करतो. तेव्हा आदरणीय कायदे साहेब.
आताचे माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त या प्रतिष्ठानने, माणिपुरीच्या प्रतिष्ठानने हा जो वक्तृत्व स्पर्धेचा एक उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल सर्वप्रथम माणिपुरी वासियांचे आणि या प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे मनस्वी अभिनंदन. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस ठाणे अंबडचे आमचे मित्र मुळक साहेब, सरपंच डेंबरे साहेब, वैद्यकीय अधिकारी मिसाळ साहेब, या गावचे सरपंच ज्यांच्या उत्कृष्ट अशा मार्गदर्शनामध्ये माणिपुरी गाव प्रगती करेल असे सरपंच शेषराव वाघ सर, महात्मा फुले विद्यालयाचे भागवत सर, शेख सर, आमचे मित्र कैलास खरात सर, कृष्ण वाघ सर, माधव नागरे सर आणि आमचे परम मित्र गणेश वैष्णव सर, ज्यांच्यासाठी छोटा टाळा झाला. आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला विशेष तुमचं अभिनंदन यासाठी करेन माणिपुरी वासियांचं, कारण गणेश वैष्णव सरांची माझी ओळख जुनी आहे आणि आपण खरंच नशीब मानव की तुम्हाला एक खूप चांगला माणूस या ठिकाणी भेटलेला आहे. बाळांनो, दोन प्रकारची माणसं असतात. एक टाळ्या वाजवतात आणि दुसरे ज्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या जातात. तुम्ही आज समोर बसलेल्या, आज तुमच्या शिक्षकांनी त्या गावातल्या काही सक्रिय होत करू अशा तरुणांनी त्यासाठी हा कार्यक्रम ठेवला. ही संधी आहे तुम्हाला. आज तुम्ही टाळ्या वाजवता, भविष्यामध्ये अशा स्पर्धांमध्ये भाग घेत आपण अशी प्रगती करायची की आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या गेल्या पाहिजे. हे जे सभागृह आहे संत श्रेष्ठ भगवान बाबांचं, ज्यांच्या बाबतीत म्हटलं जातं वैष्णवी पाण्यावरील वाचली ज्ञानेश्वरी, ज्यांचा संदेश होता सर्व समाजासाठी, कोणत्या एका समाजासाठी म्हणून नाही तर सर्व ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या समाजासाठी त्यांचा संदेश होता की पोटाला चिंता घ्यायची गरज पडली तरी चालेल, पण शिकलं पाहिजे. शेती विका पण पोरांना शिकवा. हा मेसेज कोणा एका समाजासाठी नव्हता तर सर्व समाजासाठी होता. आणि त्यांच्याच पद्धतीने चालत हे जे लोक नेते होते गोपीनाथरावजी मुंडे यांनी सुद्धा सर्व समाजांचं, या पूर्ण मराठवाड्याचं, महाराष्ट्राचं कशा प्रकारे भलं होईल हे सर्व बाजूंनी त्यांनी विचार करून सर्व समाज संघटित ठेवत सर्वांना पुढे नेण्याचं काम केलं. या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम ज्या कैलासराव देशमुख असतील, शंकरराव चव्हाण असतील, यशवंतराव चव्हाण असतील, अशा ज्या धुरीणांनी केलं, त्या धुरीणांपैकी एक होते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे. आज या ठिकाणी आपण जीवनात संस्काराचे महत्व या विषयावर वक्तृत्व घेणार आहोत. तुमच्यापैकी किती जणांनी या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला? हात वर करा. ओके, व्हेरी गुड. तर आपण सगळ्यांनी भाग घेतला. बघा, मी पण भाग घ्यायचो तुमच्या मी ज्या होतो ना त्यावेळेस भाग घ्यायचो. मी चुकायचो, मला बोलता येत नव्हतं. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तर मला असं व्हायचं की मी समोर आलो आणि माईक हातात घेतला की समोर एवढे सगळे लोक आपल्याकडे पाहिले मी घाबरून जायला बसून जाईल. तुम्हाला सुद्धा तसं होईल, पण घाबरायचं नाही. माणूस हा चुकांमधून शिकत असतो. माणूस हा चुकांमधून शिकत असतो. आपण कितीदा जरी चुकलो तरी सुद्धा आपण एक दिवस जिंकत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी वेगवेगळ्या, आणि इथे म्हणूनच नाही, ही स्पर्धा म्हणून नाही, आपण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे. तुम्ही खूप नशीबवान आहात. तुम्हाला जो इथला शिक्षक वर्ग लाभलेला आहे ना खूप चांगला आहे. तर तुम्ही फक्त त्यांना सांगा ते तुमच्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करतील आणि तुमच्या स्पर्धांमध्ये कुठे कमी जर राहिले तर जिल्हा परिषद मधून मी त्यासाठी पाठपुरावा करेन अशा पद्धतीने.
मी माणिकपुरी या गावाविषयी भरपूर ऐकलेलं आहे. माणिकपुरी या गावाविषयी खरंच ऐकलेलं आहे. आता या ठिकाणी बहिर सर आलेले आहेत. बहिर सरांविषयी मी गेली 4 ते 5 वर्ष जिल्हा स्तरावर सहभाग घ्यायचो. त्याच्यामध्ये बहिर सरांचा संघ आलेला असायचा आणि म्हणजे मी दूरचा नाही, माझी सासवडी ती जवळच ते राठा यंत्रवाले. तर त्या राठा यंत्रवाल्यामध्ये आजही बहिर सरांचं नाव घेतलं जातं. सर त्या शाळेत नसताना नाही. त्यांचं नाव का घेतलं जातं? कारण गावकऱ्यांनी त्यांच्यावर प्रेम केलं आणि त्यांनी गावकऱ्यांवर प्रेम केलं. याच्यामध्ये म्हणजे समाजाचा वगैरे भाग येत नसतो. जो आपला शिक्षक असतो, आपला जो गुरु असतो, या गुरुला आपण कोणत्या स्थानी मानतो याच्यावर ते पुढचं आपलं भवितव्य ठरत असतं. तर आपल्या आई वडिलांवर, आपल्या गुरुवर मनापासून प्रेम करा, त्यांच्यासोबत व्यक्त व्हा, ते जे सांगतील त्या पदचिन्हांवर चला. वेळ प्रसंगी त्यांनी तुम्हाला जर समजा काही रागामध्ये बोललं तर ते जास्त मनावर घ्यायचं नाही. त्याच्यामधून आपल्याला दुरुस्ती कशी करता येईल, आपली चूक सुधारता कशी, हा भाव घ्यायचा. या ठिकाणी मी पालकांना सुद्धा असं विनंती करेन की आपल्या पोरांना तुम्ही जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करा. 21व्या शतकाचा काळ आहे. 21व्या शतकाचा काळ आहे. या काळामध्ये आपल्याला वेगवेगळे कौशल्य शिकावी लागणार आहे. बघा, जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है. जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है और जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. घाम लागायचा म्हणजे नेमकं करायचं काय? तर आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मेहनत करावी लागणार आहे आणि संघर्ष हा आपल्या पाठीला पुजलेला आहे. ते आपल्याला विसरता कामा नये. संघर्षातूनच माणूस मोठा होतो. संघर्ष करावा लागणार आहे. मग तो अभ्यासासाठी असेल किंवा वेगवेगळ्या स्पर्धांसाठी असेल, पण संघर्ष करायचा तो सकारात्मक करायचा. ठीक आहे, त्याला सकारात्मक हेल्दी कॉम्पिटिशन असं म्हणतो. अशी स्पर्धा आपल्याला करायची. मित्रांनो, या ठिकाणी अध्यक्षस्थानी बसलेले जे मुलक साहेब आहेत, मुलक साहेबांच्या बाबतीमध्ये भरपूर गोष्टी ऐकलेल्या आहेत. अशी वेगवेगळी माणसं जमवण्यामध्ये माणिकपुरी आणि या पंचक्रोशीतल्या गावांचा हात खंड आहे असं मी ऐकलेलं आहे. अशा सगळ्या माणसांना जे दातृत्वाचा गुण आपल्यामध्ये ठेवतात त्यांना जपा, त्यांना खूप जपा, त्यांना प्रेम द्या, ते सुद्धा तुम्हाला प्रेम देतील. वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्याला या गावाची प्रगती कशी होईल यासाठी प्रयत्न करायचे. आता आमचे बंधू या ठिकाणी आहेत, राजू भाऊ जे मागच्या वेळेस सरपंच स्थानी होते त्याच्या घरी, ते सोबत आहेत. सरपंच जे आहेत त्याचे वाक्स आहेत, यांना जिथे जिथे गरज पडेल त्या ठिकाणी आपण सर्वांनी हातभार लावावा. आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला जी काही गरज असेल ती योग्य मार्गाने माझ्यापर्यंत पोहोचवा. त्यामध्ये मी कुठेच कमी पडू देणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि माझे 2 शब्द त्याचं उद्घाटन झालेलं आहे हे मी घोषित करतो आणि नागरे सरांना पुढची संचालनाची जबाबदारी देतो. धन्यवाद साहेब. नक्कीच साहेबांनी या ठिकाणी जो उल्लेख केला अंतर्गतीचा, मी साहेबांना सांगू इच्छितो की माणिकपुरी गावामध्ये जिल्हा परिषद असो, MPSC असो, कोणती स्पर्धा परीक्षेमध्ये असो, कोणती भरती निघाली तर नक्की 2-3 तरी विद्यार्थी या ठिकाणी साहेब या माणिकपुरी गावचे असतातच. मी जरी बदली होऊन गेलो असतो तरी सुद्धा मी समूहाच्या माध्यमातून नेहमीच बघतोय. काल परवाच हिवाळे नावाचे बहीण भाऊ दोघं सुद्धा राज्य राखीव पोलीस दलामध्ये मुंबई येथे नुकतीच निवड झाली. अशी एकही भरती होत नाही. या ठिकाणी असणारे MPSC मधून, STI मधून अनिरुद्ध धडके असतील, गेल्या वर्षी त्यांनी या ठिकाणी आपल्या स्पर्धेसाठी बक्षीस सुद्धा दिलं होतं, ते सुद्धा या ठिकाणी गेले आहेत. आणि आमचा प्रतिष्ठानचा हाच उद्देश होता, तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली तीच होता की आपले विद्यार्थी सुद्धा या 21व्या शतकाच्या स्पर्धेमध्ये कसे टिकतील यासाठी वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन करून आपण विद्यार्थी आपला या ठिकाणी टिकल यासाठी प्रयत्न करणार आहोत. यानंतर शुभेच्छापर गोविंदजी ढेमरे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. आज माणिकपुरी
माणिपुरी गावामध्ये आमचे दैवत म्हणजे सगळ्याचे दैवत माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे आणि स्पर्धेचे आयोजक माझे मित्र अतिशय तळमळीने काम करणारे आपले दिनकर वाहक आणि गावातील सर्व मंडळी तसेच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आपले शिक्षणाधिकारी साहेब मोळक साहेब गावचे सरपंच उपस्थित सर्व मी काय सगळ्याचं नाव घेऊन जास्त वेळ घेत नाही खरं तर दिनकरराव तुमचं कौतुक यासाठी केलं पाहिजे की आज जयंत्या खूप वेगळ्या स्वरूपाने साजरे होतात पण तुम्ही खरं मुंडे साहेबांचा वारसा चालू ठेवला माणिपुरीचा मान उंचावेल असा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला अशा स्पर्धा होणं खूप गरजेचं आहे आणि स्पर्धेचा विषय खूप सुंदर निवडला विषय बघितला सर आणि विषय बघितल्याच्या नंतर मलाही या कार्यक्रमाला यावं असं वाटलं कारण जीवनात संस्काराचं महत्व आपण बघितलं की संत श्रेष्ठ भगवान बाबा यांनी जे संस्कार घालून दिले भगवान बाबाने धार्मिक क्षेत्रामध्ये मराठवाड्याची मान पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात उंचावली आणि त्यांच्या पावन चरणाने मुंडे साहेबांनी दलित दुबळे आपले शेतमजूर ऊसतोड कामगार ज्यांचा राजकारणाच्या प्रवाहाशी कुठलाही संबंध नव्हता अशा लोकांना राजकारणाच्या प्रवाहात आणलं आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीवर टीका व्हायची की हा पक्ष फक्त उच्च लोकांचा आहे पण मुंडे साहेबांनी हा पक्ष सामान्य लोकांपर्यंत नेऊन पोहोचवला आणि मुंडे साहेब फक्त पक्षापुरते मर्यादित नाही राहिले आपलं दुर्दैव आहे की आज मुंडे साहेब आपल्यात नाही नाहीतर आपला मराठवाडा हा नक्कीच भारतात नंबर 1 चा भाग बनला असता आणि तो त्यांनी बनवला असता अतिशय उच्च विजन असणारे मुंडे साहेब त्यांचं काम करण्याची पद्धत त्यांची गती आता कोणत्याही नेत्यामध्ये होणं शक्यच नाही त्यांची एक गोष्ट बघून आम्ही शिकत असतो शिकण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने माणिपुरीच्या गावामध्ये स्पर्धा होते खूप आनंदाची गोष्ट आहे आज तुम्ही बघा समाजामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आली मुलांच्या हातामध्ये मोबाईल आला परवा दिवशी एका हॉस्पिटलमध्ये 3 वर्षाचं बाळ रडत होतं मी त्याच्या आईला विचारलं काय झालं ते म्हणजे मोबाईलची चार्जिंग संपली त्याला सवय आहे म्हणजे मोबाईलची सवय त्या मुलाला नाही तर त्याच्या आईने त्या मुलाला लावलेली आहे त्याला काय माहित मोबाईल कसा दिसतो आपल्या मुलांना संस्कारी घडवायचं आपल्या भागाचा बदल करायचा असेल आपल्या कुटुंबाचा बदल करायचा असेल कारण आज मराठवाड्यामध्ये सगळ्यात मागासलेला आपला जिल्हा आहे आणि त्यात आपला भाग खूप माग आहे याला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला मुलांना शिकवलं पाहिजे आज शिक्षणाची टक्केवारी वाढते पण पूर्वी एक काळ असा होता की आपल्या मराठवाड्यात खूप कमी लोक शिकलेले होते 10वी पास मुलं मुंडे साहेबांनी आता खंत व्यक्त केली की 10वी पास झालेल्या मुलांची संख्या सगळ्यात जास्त कमी कुठे असेल तर मराठवाड्यात आहे आणि त्यांनी खूप काही उपाययोजना राबवल्या आणि मुलांची शिक्षणाची क्षमता वाढली आणि आज आपल्याला गर्व असेल की आपल्या मराठवाड्यातील अनेक मुलं हे IAS MPS आणि चांगल्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि ते मुलं अशा स्पर्धेमधून घडू शकतात त्यांची आज बघा जे दिसतं जे पिकतं ते विकता येत नाही शेतकऱ्यांना आणि तसंच मुलांची स्थिती आहे किती हुशार मुलगा असला आणि त्याला जर प्रश्न विचारला आणि त्यांनी जर उभारून रडायला सुरुवात केली तर त्याच्या हुशारीची काहीच किंमत नाही मुलांमध्ये हिंमत असली पाहिजे स्टेज डेअरिंग असली पाहिजे पुढे येऊन बोलण्याची क्षमता असली पाहिजे आणि ती क्षमता विकसित या अशा स्पर्धेमधूनच होत असते आता मुलांनी टाळ्या वाजल्या मुलांना एकदा तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या पण टाळ्या कशा वाजवायच्या तुम्हाला कशाने टाळ्या वाजवायचं शिकवलं कोणाला शिकवलं हा मग त्या पद्धतीने टाळ्या वाजवा 1 2 आणि 3 या टाळ्या तुमच्यासाठी होत्या उद्या तुम्हाला मोठं होऊन आपल्या गावाचं आपल्या कुटुंबाचं भविष्य घडवायचं कुणाला IAS व्हायचंय कुणाला कलेक्टर व्हायचंय कुणाला कमिशनर व्हायचंय तुम्हाला या भागाचं भविष्य घडवायचंय म्हणून ही स्पर्धा नसून तुमच्या विकासाची दिशा आहे आणि या दिशेकडे या स्पर्धेकडे
एक संस्काराची गुरुकिल्ली म्हणून बघा. अशा तुम्हाला शुभेच्छा देतो. आयोजकांचे मनापासून खूप खूप मी आभार मानतो की तुम्ही अशा स्पर्धा आयोजित केल्या. आणि नक्कीच दिनकरराव, मला या स्पर्धेची अगोदरच्या 2 वर्ष कल्पना नव्हती. पुढच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा घेताल त्यामध्ये काही खालीचा वाटा उचलता आला तर आम्हाला सांगा. नक्कीच आम्ही यामध्ये खालीचा वाटा उचलू आणि या स्पर्धा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कशा होतील याची काळजी आपण घेऊ. अशा मी परत एकदा शुभेच्छा देतो. मान्यवरांच्या सर्व लोकांना नतमस्तक होऊन नमस्कार करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. त्यानंतर आजच्या या वक्तृत्व स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय मुळक साहेब हे 2 शब्द मार्गदर्शन करतील असं मी त्यांना विनंती. काय करा सगळे कुठे बोलू नका. खरं तर काय नाही सर, मला हजारोचं माफ गर्दी असली भांडणं चालू असत तर मला बोलायला त्यांना समजून सांगता येतं. पण ही छोटी गँग इतकी जबरदस्त असते की डेंजर गँग असते. एक दिवस मी एका भाषणात गेलो आणि असं मला तुमचं लई सोय बनवलं बोलता. एक लहान मुलगा असा डेंजर आणि तुम्ही मदत केल्यानंतर पाठीमागून पायाला हात लावला. सर तुमची पॅन्ट फाटली. तेव्हापासून त्या पोरास बोलायचं नाही, हात पाय अख्खं भाषण मला करतात. पॅन्ट बरं म्हणून डेंजर गँग आहे. खरं तर या जे वक्ते आलेले जे वक्तृत्व कलेमध्ये भाग घेतलेला आहे त्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो. खरं तर मला वक्ता होता आलं नाही लहानपणी. मी आम्हाला फक्त शाळेमध्ये असताना सांगायचं की तुम्ही पूर्ण जर भाषण करायला लागले असेल मी त्यांचं भाषण मोडायचं. कारण ते भाषण मोडलं म्हणजे मला बरं वाटायचं. पण एकदम शिक्षकांनी काय केलं, तू भाषण कशी सगळ्यांचं तू भाषण मोडतो त्यांना त्रास देतो ना, आता तू भाषण कशी मग पुढच्या वेळेस सर येत नाही म्हणून मला खेळायला सांगा, कबड्डी काय करतात का ते नाही म्हणजे तूच करशील. तर माझ्या शाळेत आमच्या झेडपी मध्ये मला उभा केलं आणि मला सांगितलं फक्त तू पाहुण्यांच्या पाहुण्यांचं स्वागत करायचं, पुष्पगुच्छ द्यायचे, स्वागत करायचं. मग मी स्टेजवर गेलो. असे विविध विषयाचे सरपंच होते आमच्या काळात त्यावेळेस. मग मी म्हणलं आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतो, त्यांना पुष्पगुच्छ देतो आणि मंचावर असलेले पाहुणे थोर आहे. पण मला म्हणतात पुढच्या मुलाने असं डिवसलं. मी मग थोर म्हणता आलेले पाहुणे चोर आहे. म्हणजे असाच वक्ता आहे. खरं तर प्रथमतः माननीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांना शतशत नमन करतो आणि या मंचावर असलेले ज्यांनी आपल्या अपार कष्टाच्या बळावर उत्तुंग यश मिळवलं आणि त्या पदावर पोहोचलेले माननीय कायदेसर व तसेच या मंचावर असलेले उपस्थित डेल्ले सर व तसेच गोडेकर सर व इतर मान्यवर, तसंच तर महात्मा फुले शाळेवरले खास माझ्या आवडते. कारण त्यांचं मी नाव ऐकून आहे, फक्त मी त्यांचा परिचय नाही. त्यांचं नाव वगैरे मला पूर्ण माहीत नाही, फक्त ऐकून आहे. नाही आपले शेख सरांसाठी सांगतो, त्यांचा स्वभाव असा ऐकून आहे बरं का, मी काही परिचय नाही. त्यांचा स्वभाव असा आहे, ऊंची ऊंची दरबारों से क्या लेना, ऊंची ऊंची दरबारों से क्या लेना, नंगे भूखे बेचारों से क्या लेना, ऊंची ऊंची दरबारों से क्या लेना, नंगे भूखे बेचारों से क्या लेना, अपना मालिक अपना खालिक अफजल है, आती जाती सरकारों से क्या लेना. असा तो स्वभाव आहे. आणि खरं तर यांनी सभा कार्यक्रम ठेवला असे दिग्गर साहेब, त्यांच्या नावाने काय बोलावं हे समजत नाही. कारण त्यांचे गावाची जिम्मेदारी घेतली होती. रात की धडकन जब तक जारी रहती है, रात की धड़कन जब तक जारी रहती है, सोते नहीं हम, जिम्मेदारी रहती है. कारण चांगल्या कामाचा वसा त्यांनी जिम्मेदारी घेतलेली आहे. सूत्रसंचालन करणारे त्यांच्यासाठी मी बघतो प्रत्येक शाळेवर सांगतात की मुलं घडवताना पहिल्यांदा त्यांनी आई बाप डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. की ते सांगतात की नागरिक सांगतात की कुणाला डोळे झाकता तर सुंदर दिसते, कुणाला डोळे झाकता तर सुंदर दिसते,
कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते, कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. नव नाटकी जगाला काय काय दिसते, मी डोळे झाकताच राब राबणारी माय दिसते, माझी माय दिसते. असे नागेश्वर सर्व मान्यवर आणि मंचावरले सगळे सर्व माझे समोर बसलेले संसदच्या रक्ताचे विद्यार्थी आणि त्या संसदच्या रक्ताचे पालन पोषण करणारे इथे नसलेले त्यांचे मायबाप यांना प्रणाम करतो आणि बोलण्यास सुरुवात करतो. कारण मला बोलायला खूप वेळ लागतो, मी काही जास्त वेळ सांगणार नाही, पण माझ्या लेकरांना सांगतो, तरुण पिढीला सांगतो, कधी भाषेत किंवा कार्यक्रम करत असताना एकदम चेहरे गंभीर चेहरा करायचा नाही. गंभीर चेहरे केल्याने आपले काही प्रश्न सुटत नसते, गंभीर चेहरा केल्याने काही होत नाही. म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो, भविष्यामध्ये जर घडायचं असेल तर समयसूचकता आणि नियमितता ठेवली पाहिजे. कारण समयसूचकता जर नसेल तर मी या वक्ते आलेले वक्तृत्व केलेमध्ये भाग घेणारा प्रश्न करतो एकदा, आणि त्याला शाळेत येऊन मी स्वतः बक्षीस देईन. ही 100% 151. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला एक प्रश्न करतो विद्यार्थ्यांसाठी, तुमचे लक्ष कसं असतं आमच्यावर बोलण्यावर? शिक्षक काय शिकवतात त्यांच्याकडे लक्ष आहे का हे शिकवायसाठी तुम्हाला सांगतो. समजून तुम्हाला एक प्रश्न करतो, एकच प्रश्न घेणार, त्या प्रश्नाचं उत्तर त्याला दे, त्याला 151 रुपये बक्षीस राहील. प्रश्न असा आहे, या शाळेवर मी पहिल्यांदा बोललेलो आहे, सगळ्यांनी सांगा ज्याला पटकन येईल त्या विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायचं. 1वर 91, 1वर 2, 92, 1वर 3, 1वर 3, 1वर 3. जोपर्यंत तुमचं शिक्षक शिकवतात त्याचा लक्ष राहत नाही, तोपर्यंत तुमच्या लक्षात राहत. जेव्हा शिक्षक शिकवतात मेनच्या धड्यापासून बरोबर त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. आणि आपल्या आई वडील आपल्या डोळ्यासमोर सांगायचं ठेवलं पाहिजे. 1-2 मिनिटाची घेतो, कहाणी सांगतो, कारण बोर झाले असतात की माझ्या लेकरांना सांगतो की गरीब असलं किंवा श्रीमंत असलं तर घाबरायचं नाही, तो सुद्धा मोठा होऊ शकतो. माझ्या पालकांना सांगायचं, आपल्या लेकरावर दडपण आणू नका, दडपण आणण्याची गरज नाही, त्याच्या काळात आग लागेल असं काम तुम्ही करा. काम केलं म्हणजे होतं. एक कहाणी सांगतो, एक वडाल्याची बाय असते, ती दगड भरण्याचं काम करत असते. वास्तवाची कहाणी, सत्य कहाणी, खरी कहाणी सांगतो तुम्हाला. ती वडाल्याची बाय दगड भरण्याचं काम करत असते. उन्हाळ्याचे दिवस असतात, ते बाळ 11 वाजेच्या सुमारास दिसतं, गाठून लग्न असलेलं बाळ असतं आणि ते बाळ म्हणतं, माय मला भूक लागली, काहीतरी खायला दे. त्या माईची गरिबी असते, ती बाळ म्हणतं, माय मला भूक लागली, मला काहीतरी खायला दे, भूक लागली. त्यावेळेस माईजवळ काहीच नसतं, गरीब असल्यामुळे उन्हात तापलं बाळ तळपत असतं आणि त्या बाळाला समजून काढण्यासाठी दगड गोट्या देते आणि दगड गोट्या खेळत असताना ते बाळ पुन्हा खेळायला लागतं. पण तळत सूर्य आग ओढणारा सूर्य माझ्यावर 1-1च्या सुमारास येतो आणि तळत तो आग ओढणारा सूर्याच्या याच्यामध्ये घामाघाम झालेला पोरगा भुकेनं आणि आकुल झालेलं असतं आणि ते म्हणतं, माय मला भूक लागली, काहीतरी खायला दे, माय मला भूक लागली, मला काहीतरी खायला दे. त्यावेळेस त्या मायपाशी काहीच नसतं, ती माय आकुल होते आणि पटकन खाली घालत बसते. त्याची समजूत घालावी म्हणून त्या बाळाला मांडीवर घेते आणि 15 आळाने घेतले आणि आचाराला लावते. 8-10 वर्षाचं बाळ असताना मायला दूध येतं का? नाही. त्यावेळेस बाळ म्हणतं, बाळाला तोंडात अचानक काय होत नाही. कोणी त्याला परमात्मा म्हणत असेल, कोणी त्याला परमेश्वर म्हणत असेल, त्याला पांडुरंग म्हणत असेल. अचानक एक चमत्कार झाला. त्या 8-10 वर्षाचं बाळ असताना सुद्धा त्या आईला दुधाच्या सळसळ धारा सुटल्या आणि त्या बाळाचं पोट भरू लागलं. पोट भरू लागल्यानंतर त्या बाईच्या व्याकुळ झालेले त्या बाईच्या आपोआप परमात्म्याकडे हात गेले आणि परमात्म्याशी संवाद साधू लागले. कोणी त्याला महादेव म्हणत असेल, कोणी पंढूर पांडुरंग म्हणत असेल, कोणी त्याला महावीर म्हणत असेल, कोणी त्याला मोहम्मद पैगंबर म्हणत असेल, कोणी पंढरीचा पांडुरंग म्हणत असेल, माहित नाही. त्या पांडुरंगाकडे हात घेऊन म्हणत होते, हे परमात्मा, हे परमेश्वरा, हे योगेश्वरा, मला माहित खरे मुक्ताबाईसाठी तू जळत जाण्यासाठी आला होतास रे, जनाबाईसाठी तू आला होतास रे, मीराबाईचं विष घेण्यासाठी तू आला होतास रे. असं यापुढे तुला ओढत असताना कसा परमेश्वराची चौक संवाद चालू असताना तेवढ्यात कलेक्टरची गाडी आली, मुख्य कार्यकारी खाली उतरला आणि त्या बाईला म्हणाला, 8-10 वर्षाच्या बाळाला बाजत बसली, तुका गाढवी आहे का, काम चुका. गाढवी शब्द त्या बाळाच्या कानावर शब्द पडला, भद्र. त्या बाईला त्या बाळाला पटकन फेकून दिलं आणि फेकून दिल्यानंतर पुन्हा दगड फोडण्याचं काम करत होते. कलेक्टरची गाडी निघून गेली. मग त्या बाईचं दगड फोडण्याचंही काम
काम संपलं. तिनं पाहिलं आपलं बाळ कुठे आहे. तर बाळ बघत होतं, गेलं होतं छेनी आणि हातोडा घेऊन त्या पाषाणाच्या दगडावर छेनी आणि हातोड्याचं घाव घालत होतं. आणि त्यावेळेस बाई ती पळत गेली. बाळ हे छेनी आणि हातोडा हातात ठेवू नको रे बाळ, हे वडाल्याचं काम करू नको रे बाळ. असा विस्कळून घेत असताना छेनीचा आणि हातोड्याचा घाव त्या आईच्या हातावर पडला आणि आई नावाची किंकाळी फुटली. आई तू हे काय केलंस, आई तू हे काय केलंस. त्यावेळेस हात तिचा रक्त बंबाळ झालेला असताना त्यावेळेस आई म्हणली, बाळ माझ्या हात रक्त बंबाळ झाला ना, त्याच्या वेदना मला होत नाही बाळ, फक्त तू शाळेत जात नाही याच्या वेदना मला होतात. तर त्या पाषाणाचा दगड भरलेला होता. बाळाचा आणि त्या आईचा मुख संवाद चालू असताना नागरी सर ते शिक्षक तिथे गेले आणि त्या शिक्षकाने बघितलं, काय केलं बाळा. त्या बाळाने पाषाणाकडे दगडाकडे हात केला आणि पाषाण रक्त बंबाळ झालेला होता. नागरी सरकारच्या शिक्षकाने हातात खिशातला रुमाल काढला आणि रक्त पुसलं. आणि रक्त पुसल्यानंतर तिथे लिहिलं होतं की मी साहेब होणार. त्या 18 वर्षाच्या बाळानं आपलं विजन, आपलं ध्येय ठरवलं, लिहून टाकलं होतं. तर माझ्या लेकरांनी सुद्धा आजच विजन आणि आपलं ध्येय ठरवून ठेवायचं, लिहून ठेवायचं की मी तहसीलदार होणार, मी मामलेदार होणार, मी 100%. आणि तोच मुलगा 8-10 वर्षाच्या कानावर अभद्र शब्द पडले होते की माझ्या आईला गाढवी म्हणला. त्याचा आदर्श नाही घ्यायचा, त्याचा उलट त्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं. मग ते बाळ तालुक्याच्या ठिकाणी गेलं. तालुक्याच्या ठिकाणी 8-10 वर्ष शिकत राहिलं, शिकता मोठं झालं. आणि ते सांगली जिल्ह्यातलं सोलापूर जिल्ह्यातलं सांगली जिल्ह्यातलं जिहूर गावचं वडाल्याचं पोरगं 2007ला भारतात 13वं, महाराष्ट्रात 3रं IAS बनलं, कलेक्टर बनलं. माझे विद्यार्थी सुद्धा कलेक्टर IAS बनू शकतात, हे 100% सांगतो. म्हणून माझ्या लेकराने आजच ठेवून लिहून ठेवायचं, आपण IAS आम्ही स्वप्न पूर्ण. कायदेसरला सांगतो की अशा गोरगरिबांच्या शिक्षकांकडे लक्ष द्यावं आणि जाणीवपूर्वक गरिबांच्या लेकराला तुम्ही जेवढी मदत करते तेवढी मी अपेक्षा बाळगतो. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मोठ्या जोरदार एकदा भारत माता की, भारत माता की. भारत देश किसका है, आवाज, भारत देश किसका है, भारत देश किसका है, आमच्यासाठी. हे पत्नी किसकी है, पत्नी किसकी है. जोपर्यंत माझा देश मेरा देश म्हणायचा, आम्हाला म्हणायचं नाही, काय म्हणायचं, ये देश किसका है, मेरा देश है. त्याच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्ही असं काम करा की आपल्या अब्दुल कलाम साहेबांनी जसं केलं, त्यांनी असंच काम केलं की त्या महाराज स्वतःहून बोलायला पाहिजे आपण, जब मैं मर जाऊं तो मेरी अलग पहचान लिख देना, जब मैं मर जाऊं तो मेरी अलग पहचान लिख देना, मेरे लहू से मेरे माथे पे हिंदुस्तान लिख देना, हिंदुस्तान लिख देना. असं माझ्या विद्यार्थ्यांनी अशी शुभेच्छा देतो. आणि भविष्यात जरा मोठा कार्यक्रम असला तर वेळ येईल, त्या मुलांना जास्त बोलायचं आहे, त्यांना शुभेच्छा देतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. त्यानंतर आपण मला वाटतं खरं तर आता या स्पर्धेचा निकाल लागलेला आहे आणि वक्तृत्व स्पर्धेचं पहिलं बक्षीस साहेबांना मिळालं. नक्कीच या स्पर्धेच्या आयोजनामध्येच गतवर्षी या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्पर्धकांनीच पुढच्या वर्षीसाठीचे जे बक्षीस गतवर्षीच त्यामध्ये प्रथम दत्तात्रय दराडे असतील, त्यानंतर दिगंबर भाऊ वाघ असतील, त्यानंतर राजेशजी वाघ असतील, त्याआधी सचिन भाऊ प्रतिवर्षी या ठिकाणी या विद्यार्थ्यांसाठी या प्रतिष्ठानच्या वतीनं बक्षीस देतात. त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि जास्तीचा वेळ स्पर्धकांमध्ये आणि आजच्या या स्पर्धेमध्ये न घेता मी आदरणीय ठाकरांना विनंती करतो की आजच्या होणाऱ्या या स्पर्धेसाठी जे नियम आहेत या नियम निकष या ठिकाणी ते स्पष्ट करतील अशी त्यांना विनंती करतो. तुमचे नियम आता काळजीपूर्वक ऐका, स्पर्धेचे नियम ऐका आता काळजीपूर्वक. संत शिरोमणी भगवान बाबांच्या पवित्र मंदिरामध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे प्रतिष्ठान माणिकपुरी तर्फे आयोजित या वक्तृत्व स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी आमच्या या प्रतिष्ठानातर्फे स्वागत करतो. आणि सर्व उपस्थित जे आमचे गावकरी आहेत, त्याचबरोबर माझे बांधव आहेत, या सर्वांना मी या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि आजच्या या स्पर्धेचे नियम मी आपल्या सर्वांना समजावून सांगतो. जे स्पर्धक आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण माझ्या शब्दाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं
आपण या भाषणामध्ये 1 ते 18 असा वयोगट ठेवलेला आहे आणि दुसरा वयोगट हा 18च्या पुढचा ठेवलेला आहे. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आमचं हे प्रतिष्ठान आहे. आमच्या या प्रतिष्ठानाला स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आधुनिक भारताचे शिल्पकार सांगा, आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वर्गीय आमचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब अशा महान विभूतींची निर्मिती करायची. आमच्या समोरचं उद्दिष्ट ते या प्रतिष्ठानासमोरचं उद्दिष्ट ते त्याच्यासाठी आपण हे आयोजन केलेलं आहे. तर या एवढ्या मोठ्या उद्दिष्टाप्रती आपण जात असताना आम्ही आपल्याला फक्त छोटासाच वेळ दिलेला आहे स्पर्धेसाठी. तो वेळ असणार आहे 3 ते 5 मिनिटाचा. आपण भाषण कमीत कमी 3 मिनिटाचा असलं पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त 5 मिनिटापर्यंत गेलं पाहिजे. 3 मिनिटाला तुम्हाला बेल वाजवला जाईल. ते बेल वाजवून उच्चित व्हायचं नाही, ते ऐकायचं आणि आपल्याला आपल्या 5 मिनिटापर्यंत आपलं भाषण पूर्ण करायचं. 5 मिनिटांनी लाँग टेक तुम्हाला दिलं जाईल याचं लक्षात ठेवा. आपला उद्दिष्ट तुमच्या समाजाच्या समोर लक्षात आलेलं आहे. तर आपण कोणाच्याही बद्दल आवश्यक ते आपल्या भाषणातून तुमच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपण यायला नको, कोणाबद्दल तिरस्काराचे शब्द असायला नको असं मी आपल्याला आवाहन करतो आणि आपल्या स्पर्धेला सादरीकरणाला सुरुवात आपण करतो आहोत. तर या दरम्यान जर कोणी अडखळलं थांबताना तर लक्षात ठेवा तुमच्या 3 ते 5 मिनिटे तुमच्या अडखळण्याचा आमच्या इथं काही म्हणजे गुणदान जे करणारे आहेत परीक्षक आहेत त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही. त्यामुळे तुमचं भाषण तुमचं मत जे आहे ते पूर्ण प्रभावीपणे मांडत राहायचं. एवढं बोलून मी माझे नियम संपवतो आणि नागरिकांना विनंती करतो की आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. परीक्षकांची माहिती आपण नागरिक घेतली. त्यांना श्री सर्वप्रथम आपल्याकडे परीक्षकांमध्ये आहे श्री किरण गुडेकर सर. त्यानंतर श्री शेख सर हे आमचे आणि आमच्या शाळेचे आदरणीय शिक्षक श्री कराड सर यांना विनंती करतो की आपण एक परीक्षक म्हणून आमच्यासाठी उपस्थित राहा. आपण ही भूमिका निभावूया. आता बघा स्पर्धकांसाठी परत की तुमचं आम्ही नाव घेणार नाही, तुमचा क्रमांक घेणार आहे. तर परीक्षकांनी कृपया त्यांचा जो स्पर्धेत सहभागी क्रमांक आहे तो क्रमांक आपण घ्यावा. स्पर्धकांनी आपलं नाव नाही सांगितलं तरी चालेल, कारण आम्हाला आपलं नाव माहित आहे आणि नंतर ते जाहीर पण करणार आहोत. सर्व स्पर्धकांचे सहर्ष स्वागत आणि आजोळ घातलेल्या स्पर्धेसाठी सर्वप्रथम मी प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आजच्या स्पर्धेतील पहिला स्पर्धक क्रमांक 1, कारण नियम आहे आपला की कोणाचे नाव या ठिकाणी उल्लेख करणार नाही. स्पर्धक क्रमांक 1 आजच्या स्पर्धेचा विषय अगदी आजच्या या परिस्थितीला अनुसरून असा घेतलेला आहे की जीवनात संस्काराचे महत्त्व, जीवनात संस्काराचे महत्त्व. नमस्कार, माझे नाव आदित्य ज्ञानेश्वर नागरे. मी आता 4थीत शिकतो. आजचा विषय जीवनात संस्काराचे महत्त्व. मातृदेव नमः, पितृदेव नमः, अतिथिदेव नमः असा महान संस्कार करणारी एकमेव संस्कृती म्हणजे भारताची संस्कृती. भारतात हिंदू, मुस्लिम, बुद्ध असे अनेक धर्म आहेत. प्रत्येक धर्माचे रीतिरिवाज जरी वेगळे असले तरी शिक्षण मात्र एकच आहे. प्रत्येक शिक्षण सत्य, अहिंसा,
संस्कार म्हणजे कपड्याप्रमाणे अंगात घालता येत नाही. संस्कार औषधाप्रमाणे पोटात टाकता येत नाही, तर ते कृतीप्रमाणे रुजवावे लागतात. यासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे बालपणीचा काळ. लहान मुलाचे मन संस्कारामुळेच असते. ते निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असते. चालावे कसे, बोलावे कसे याचे शिक्षण संस्कारामुळेच मिळत असते. कधी खोटे बोलू नये, रात्री लवकर झोपावे, सकाळी लवकर उठावे. शिवाजी, संभाजी, तानाजी ही लाल बाल पाल, गांधीजी भारतात संस्काराचे बीज पेरणं ही फार गरजेचे आहे. जय हिंद. दोन. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेसाठी जमलो आहोत. आपला वक्तृत्व स्पर्धेचा विषय फारच छान आहे. जीवनातील संस्काराचे महत्त्व. संस्कार म्हणजे चांगल्या सवयी. संस्कार
अपेक्षा समजारांनी मान्यवर मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त जीवनातील संस्काराचे महत्त्व या निमित्त उपयुक्त स्पर्धा ठेवल्यामुळे आमच्याकडून तुम्हाला खूप आभार. जय हिंद. त्यानंतर स्पर्धा क्रमांक 3. नमस्कार, माझे नाव सर्वेश ठाकरे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य कुशलवर्ग वर्गात उपस्थित माझ्या बंधू भगिनींनो, मी आज आपणास महाराष्ट्रातील लोकनेते जननायक लोकनेते जनतेच्या हृदयावर राज्य करणाऱ्यावर जनकल्याणासाठी आयुष्यभर झटणाऱ्या नेता म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब याच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. मुंडे साहेब यांचा जन्म 12 डिसेंबर रोजी परळीतील नाठरा या गावी झाला. मुंडे साहेबांनी मरेपर्यंत फार कष्ट केले, खूप ताण सहनला व नंतर ते जेव्हा आपल्याला सोडून गेले तेव्हा सर्व महाराष्ट्राला असे वाटले की आपल्या घरातलं कोणी गेलंय, सर्व महाराष्ट्र दुःखी झालं. व आजचा विषय आहे की संस्काराचे महत्त्व. तर संस्काराचे महत्त्व म्हणजे काय? तर संस्काराचे महत्त्व म्हणजे एखाद्या व्यक्तीला चांगले संस्कार शिकवणारे शिक्षण म्हणजे संस्कार. आणि मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एक व्यक्ती असतो आणि त्याचे पालक रोज त्याला सांगतात की सकाळी झोपायच्या आधी कधीच टीव्ही बघू नये. कोणत्या खोलीत कोणी झोपत नसलं तर तिथली लाईट बंद करू, फॅन बंद करू आणि चपल्या व्यस्त असल्या तर चपल्या लावू. एखाद्या दिवशी त्याचा इंटरव्ह्यू येतो आणि तो जातो, तेव्हा त्याला ते गेटच्या आतमध्ये येतो तेव्हा तिथे सायकली इकडे तिकडे पडलेल्या दिसतात. तर त्याने ती सायकल सगळ्या नीट लावल्या आणि नंतर तिथे आत गेला. आत त्याला चपला व्यस्त दिसल्या, त्याने चपला सुद्धा नीट लावल्या. आत गेला तर तो तिथं कोणीच नव्हतं, पण फॅन चालू, लाईट चालू, सगळं चालू होतं. तर त्याने सगळं बंद केलं आणि इंटरव्ह्यू कडे गेला. तर तो इंटरव्ह्यू माणूस म्हणाला की इंटरव्ह्यू तुझं पास झालंय. तो म्हणाला मी परीक्षाच नाही दिली तर इंटरव्ह्यू कशाचा पास होईल? तर तो म्हणाला की इंटरव्ह्यू वाला म्हणाला की तुझी परीक्षा मी घेत आलो. तुझ्या गेट मधून आत आला तर फॅन बंद केले, सायकल नीट लावली, लाईट बंद केली, चपला नीट लावल्या. हेच आमच्या कंपनीला सुद्धा हेच पाहिजे. जे आमच्या कंपनीचा चांगला संरक्षण करेल तोच आम्हाला पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. जय भारत. स्पर्धा क्रमांक 4. सर्वांना नमस्कार. माझे नाव शुभम सचिन हिवाळे आहे. मी इयत्ता 7वी शिकतो. आपल्या सर्वांचे आदर्श ज्यांनी या देशामध्ये बहुजन हिताय बहुजन सुखाय असे महान कार्य केले त्या सर्व संत महंत यांना त्रिवार वंदन. आज गोपीनाथराव मुंडे यांची जयंती औचित्य साधून सर्व शिक्षक व गावातील प्रतिष्ठित मंडळी यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जय स्पर्धा क्रमांक 5. मी प्रांजळ माधवनाथे प्रथम शालेय संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा स्मृती संपादन करते. आदरणीय कार्यक्रमाचे आयोजक व पुढे असलेले प्रिय श्रोत्यांनो,
असे आपण नेहमी ऐकतो, पण संस्कार म्हणजे काय ते वाचून नमस्कार करणे म्हणजे संस्कार नव्हे, तर संस्कार म्हणजे शिस्त, संस्कार म्हणजे विनम्र भाव, संस्कार म्हणजे माणुसकी. जीवनात संस्काराला सुरुवात ही आईच्या पोटात होते. बालवयात होतात ते बालसंस्कार. हे सर्वात जास्त महत्त्वाचे बालवयात चिखलाचा गोळा असतो. कुंभार जसे मडके घडवतो तसे कुटुंबातील वातावरण बालकांना घडवतो. आई वडील काका काकू आजी आजोबा एकत्र राहायचे. रात्री आजी आजोबा मुलांना जवळ बसवून रामकृष्णाच्या गोष्टी स्तोत्र अभंग शिकवत, पण हे संस्कार आपणास बघायला मिळत नाही. आई वडील कामात व्यस्त राहतात, याचा परिणाम मुले टीव्ही मोबाईलच्या आहारी गेलेले दिसतात. जय हिंद, जय भारत. प्रकरण क्रमांक 6. गुड इव्हनिंग सर्वांना, माझा नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे, सर्व गावकरी मंडळी व माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी वैष्णवी गजानन साखळे आज आपल्या समोर जीवनात संस्काराचे महत्त्व या विषयावर माझे विचार मांडण्यासाठी उभी आहे. मित्रांनो, शिक्षण हे आपल्याला विषयाची, भाषेची, विज्ञान तंत्रज्ञानाची माहिती देते, पण जर चांगले व्यक्तिमत्व, श्रेष्ठ व्यक्तिमत्व घडायचे असेल तर ते संस्कारावर अवलंबून असते. जर चांगले संस्कार दिले तर एक सुजाण सदाचाराची पिढी निर्माण होते. संस्कार म्हणजे आपल्याला आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्या शरीराचे, बुद्धीचे आणि मनाचे शुद्धीकरण करणाऱ्या क्रिया. संस्कार म्हणजे यात जन्म, मृत्यू, नामकरण, अन्नप्राशन, विवाह अशा अनेक वैदिक विधींचा समावेश होतो. पण संस्कार म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून आपल्या विचारांना आणि आपल्या कृतींना योग्य दिशा देणारी जीवनशैली आहे. संस्कार आपल्याला सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा, आदर, दया अशा मानवी मूल्याची शिकवण देते. आणि हे आजच्या युगात फार महत्त्वाचं आहे. बिकॉज यू वॉन्ट रिस्पेक्ट, यू गिव्ह रिस्पेक्ट. जर तुम्हाला आदर हवा असेल तर तुम्हाला पहिले इतरांना आदर द्यायला शिकलं पाहिजे, आणि हे आपल्याला फक्त संस्कारातून शिकायला मिळतं. जर व्यक्ती सुसंस्कारी असेल तर त्याचे वागणे, बोलणे आणि विचार करण्याची पद्धतही चांगली असते. बोलावं कसं हे ज्ञान ठरवतं, बोलावं कसं हे कौशल्य ठरवतं, बोलावं कसं हे दृष्टिकोन ठरवतो. परंतु हे बोलावं की नाही, हे कुठे बोलावं, हे फक्त त्याच्या संयम आणि संस्कारावर अवलंबून असतं. मित्रांनो, संस्कारी व्यक्ती समाजात त्याची असलेली कर्तृत्व, जबाबदारी सांगतो. तो समाजात सकारात्मक बदल घडवून आणतो. संस्कार आपल्याला सांसारिक मोहापासून दूर ठेवतात आणि आंतरिक शांती मिळवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनते. शिक्षण हे आपल्याला ज्ञानी बनवते. मित्रांनो, शिक्षण हे आपल्याला ज्ञानी बनवते, परंतु संस्कार हे आपल्याला सद्गुणी बनवतात. त्यामुळे जर श्रेष्ठ व्यक्तिमत्व बनवायचं असेल तर संस्कार आणि शिक्षण दोन्ही महत्त्वाचं आहे. जीवन के मूल मंत्र है, जीवन के मूल मंत्र है कि शिक्षा कभी झुकने नहीं देगी, शिक्षा कभी झुकने नहीं देगी और संस्कार कभी गिरने नहीं देंगे. हे नेहमी लक्षात ठेवा. संस्कार आणि शिक्षण हे दोन्ही खूप महत्त्वाचं आहे. संस्कार देण्याची जबाबदारी ही पालकांची असते. जसे बीज असते तसेच फळ मिळते. आपल्या घरातले वडीलधारे जसे वागतात तसेच आपण घडत असतो. आपके संस्कार बताते हैं आपकी परवरिश कैसी है, आपके संस्कार बताते हैं आपकी परवरिश कैसी है, और आपकी परवरिश बताती है आपका परिवार कैसा है. हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या परिवाराची तुलना ही नेहमी आपल्या संस्कारासोबत होत असते. जर आपल्याला समाजात नाव कमवायचं असेल, श्रेष्ठत्व
आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या आणि आपणही चांगल्या संस्कारांची जतन करा. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे दुसरे पालक असतात. ते शिक्षणाबरोबर संस्काराची बीजे रोवतात. चांगला समाज, आदर्श व्यक्तिमत्व यांच्याकडूनही आपल्याला संस्कार मिळतात. आपण ज्या परिसरात राहतो, सभोवतालचे व्यक्ती जसे वागतात तसेच आपण घडत असतो. मित्रमैत्रिणींनो, शिक्षण हे एक साधन आहे. शिक्षण हे एक साधन आहे, परंतु संस्कार हे ध्येय आहे, तपश्चर्या आहे. आजच्या धावपळीच्या युगात आपण तंत्रज्ञानाच्या मागे धावताना संस्कारांना विसरू नये. ही संस्काराची तपश्चर्या जो करतो तो उत्तम नागरिक बनल्याशिवाय राहत नाही. चला तर आपण सर्वजण मिळून स्वतःमध्ये व आपल्या पुढच्या पिढीमध्ये संस्कार रुजवूया आणि एक सुसंस्कारी समाज घडवूया. माझा सांगण्याचा उद्देश फक्त एवढा आहे. शेवटात जाता एवढं म्हणू इच्छिते की जीवन में संस्कार का महत्व इतना है कि जीवन में संस्कार का महत्व इतना है कि जीवन से सारा संसार जीता जा सकता है. जीवन से सारा संसार जीता जा सकता है, मगर अहंकार आ जाए तो जीता हुआ भी खो जाता है. अहंकार आ जाए तो जीता हुआ भी खो जाता है. थैंक यू टू ऑल पीपल्स. स्पर्धा क्रमांक 7. त्यानंतरचा स्पर्धा क्रमांक 8. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, आजच्या या वक्तृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे, उपस्थित सर्व गावकरी मंडळी आणि माझ्या विद्यार्थी मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी बोर्ड क्रमांक 8 ची विद्यार्थी. आज भाजपाचा धुरंधर, शेतकऱ्यांचा नेता आणि गरिबांचा वाली म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडते जीवनात संस्काराचे महत्त्व. कवी नितीन देशमुख म्हणतात की
हॅलो 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 संस्कारांनी घडतात माणसं, संस्कारांनी घडतात माणसं, संस्कारच देतात आपल्याला जगण्याचा अधिकार, संस्कारच देतात आपल्याला जगण्याचा अधिकार. संस्कारातून खूप काही शिकता येतं, संस्कारातून खूप काही शिकता येतं, संस्कारातून खूप काही शिकता येतं आणि हे संस्कारच देतात आपल्याला जगण्याचा खरं ध्येय. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय परीक्षक आणि माझे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी अक्षरापदासाठी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आज आपल्यासमोर विषय मांडते जीवनात संस्काराचे महत्त्व. मग विद्यार्थी मित्रांनो, संस्कार म्हणजे काय? संस्कार म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. तर संस्कार म्हणजे फक्त इतरांशी चांगलं बोलणं नव्हे हो, तर संस्कार म्हणजे मला संस्कार म्हणजे इतरांशी चांगलं बोलणं नव्हे, तर दुसऱ्याचा आदर करणे, आपल्या मोठ्यांचा आदर करणे आणि लहानांवर प्रेम करणे, सर्वांशी समानतेने वागणे, सर्वांशी प्रेमाने वागणे, आणि मी माणूस आहे हा म्हणण्याचा मला अधिकार मिळणे, याला संस्कार म्हणतात. मला माझे संस्कार माहीत आहे, मला माझे संस्कार माहीत आहे, मला माहीत आहे की संस्काराने खूप काही घडतं आणि मला माझे संस्कारच जपायचे नाही असं प्रत्येकाने निर्धार करायला हवा. मग आपण म्हणू, मग मला माझा एक प्रश्न, संस्कार आणि शिक्षण मधला फरक आहे. संस्कार आणि शिक्षण मधला फरक एकच की संस्कार आपल्याला उपजीविका, शिक्षण आपल्याला उपजीविका भागवण्यासाठी होतं, पण संस्कार आपल्याला माणूस म्हणून जगवतं. शिक्षण आपल्याला नक्कीच मोठं बनवतं, हुशार बनवतं, पण संस्कार आपल्याला महान बनवतं आणि इतरांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण करतं. याचं एक मूर्तिमंत उदाहरण, आज लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त युवा वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आणि या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे जीवनात संस्काराचे महत्त्व. मग तुम्हाला माहितच असेल की एकदा गोपीनाथजी मुंडे एका भाषणात म्हणतात की तुम्हाला जर कोणी विचारलं की तुम्हाला लोकनेते गोपीनाथजी मुंडेंनी काय दिलं, तर एकच उत्तर द्या की नाही दिले धन, नाही दिले दौलत, नाही दिलं पैसा. मग काय दिलं, तर स्वाभिमान दिला, आमचं अस्तित्व दिलं. हे पण मी म्हणे की अजून दिलं ते म्हणजे आमचे संस्कार. आम्हाला सांगितलं की बाळा संस्कार कधी सोडू नको. अहो आले होते ते एका लहानशा घरातून, आले होते ते एका लहानशा कुटुंबातून आणि स्वप्न होती हजार की मला खूप काही करायचंय, मला या मातीसाठी खूप काही करायचं. हे ज्यांनी दाखवलं ते लोकनेते गोपीनाथजी मुंडे आणि त्यांनी एक शिकवण दिली की संस्कार कधी सोडू नका. हो, मी गल्लीतून आलो तर मी दिल्लीपर्यंत पोहोचे, पण यामध्ये घरी राहिला जो रस्ता राहिला तो मी कधी सोडणार नाही, कारण ते आहेत माझे संस्कार, ते आहेत माझे विचार, ते आहेत माझे आचार आणि ते मी कधी सोडणार नाही. आणि यावरून तुम्हाला मला एक समजतं की लोकनेते गोपीनाथजी मुंडेंनी संस्काराची एवढी छान व्याख्या लिहिली, तर तुम्हाला मला या संस्काराविषयी व्याख्या करणं खरंच अवघड जाईल. आणि अजून एक उदाहरण, असे अहिंसेचे जनक महात्मा गांधी, त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्यांनी एक आत्मकथा लिहिली की माझे सत्याचे प्रयोग. हे पुस्तक मी वाचलं आणि नक्की म्हणले की तुम्ही एकदा वाचा, खरंच कळेल की काय होते महात्मा गांधी. ते म्हणतात की तुम्हाला जर एका गालावरती कोणी मारलं ना, तर तुम्ही तुमचा दुसरा गाल द्यासमोर, पण तुम्ही त्याला परत उत्तर देऊ नका, कारण जर तुम्ही त्याला परत उत्तर दिलं तर तुमच्यात आणि त्याच्यात काय फरक राहील का? नाही ना. म्हणून आपले संस्कार जपा. महात्मा गांधी सारखं एवढंही मोठं आपण बनू शकत नाही, पण त्यांचा जो सार, त्यांच्या आशय आपण त्यांच्या जीवनातून नक्की घेऊ शकतो, हे मात्र आपल्याला विसरायला नको. आणि या संस्काराचं महत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं स्पष्ट त्यांच्या जीवन कार्यातून कुणीच आपल्याला करू. अरे अहो, होते ते एवढ्या मोठ्या घरातले पुत्र, छत्रपती शहाजी राजांचे पुत्र, जिजाऊ मातांचे पुत्र एवढ्या मोठ्या घरातून आले, पण त्यांनी मावळ्यांना कधी सोडलं
तिथे गेल्यावर ते काय करतात तर त्यांना इतकं प्रेमाने बोलतात, इतकं छान वागवतात. तेव्हा एक व्यक्ती त्यांना प्रश्न विचारतो, राजे तुम्ही तर एवढे मोठे हो, तुम्ही एवढे छान कसे वागता? तेव्हा ते म्हणतात की मला माझ्या आईने एवढे संस्कार दिले की मला कुणासोबत कसं वागायचं हे नक्की शिकवलं आणि मी नक्कीच माझ्या संस्काराचा पुढे एवढं बोलून येते थांबते. माझ्या शब्दरूपी सुनांची तुम्ही सर्वांनी उंचर स्वीकारली त्याबद्दल सर्वांचे आभार. प्रश्न क्रमांक 9. माणसाला माणूस म्हणतात. जनावर का म्हणू नये? कारण माणसाची ओळख म्हणजे माणसामध्ये असलेला संस्कार. ज्याच्या जीवनात संस्कार नाही त्याला जनावर म्हणले जाते. म्हणून आजचा विषय आहे जीवनात संस्काराचे महत्त्व. या विषयावर मी साक्षी गोविंदे इयत्ता 8वी माझे विचार मांडणार आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, सन्माननीय मंडळी आणि या कार्यक्रमाचे आयोजक माणिकपुरीतील सर्व मंडळी यांना माझा नमस्कार. मराठवाड्याच्या मातीमध्ये स्वतःच्या कर्तृत्वाने ऊसतोड कामगार आणि बहुजन वर्गातील लोकांना सोबत घेऊन चालणारे महाराष्ट्रातील दलित तुकड्यांचे भवितव्य घडवणारे लोकनेते श्री गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये मला बोलायची संधी मिळते आहे हे माझे भाग्य. आपल्या जगामध्ये अनेक प्रजाती आहेत, प्राणी आहेत. त्यामध्ये कुत्रा, वाघ, सिंह, हत्ती आहे आणि आजकाल सर्वांचे आवड करणाऱ्या बिबट्या सुद्धा आहेत. पण या सर्वांमध्ये माणूस हा प्राणी असून तो या सर्वांवर राज्य का करतो? कारण माणसामध्ये आहे बुद्धी आणि बुद्धीचा योग्य वापर करण्याचे संस्कार. संस्कार आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. कारण माझ्यावर संस्कार दिले शिवबांना, आणि शिवबांनी स्वराज्य घडवले. संस्कार
आचरण, व्यवहार आणि आपली वागणूक यामध्ये असणारी सभ्यता म्हणजे संस्कार. नमस्कार, माझे नाव सार्थक गोविंद हेंद्रे, इयत्ता 5वी. आज जीवनात संस्काराचे महत्त्व या विषयावर मी माझे विचार तुमच्या समोर ठेवणार आहे. संस्कारी माणसाची ओळख करून देणारी ताकद म्हणजे संस्कार. आज श्री गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा ठेवली आहे व माझे भाग्य आहे की मी या स्पर्धेत बोलत आहे. गोपीनाथ मुंडे साहेब म्हणजे आपल्या मराठवाड्याचे दैवत. संस्काराची सुरुवात आपल्या कुटुंबातूनच होते. आई, वडील, आजी, आजोबा यांच्या शिस्तीतून मुलांवर संस्कार होतात. खरं काय आणि खोटे काय याची जाणीव होते. एक छोटासा संवाद सांगतो. मुलगा वडिलांना विचारतो, बाबा श्रीमंत माणूस म्हणजे कोण? वडील शांतपणे मुलाला सांगतात, ज्याच्याकडे पैसा आहे तो खरा श्रीमंत नाही रे, ज्याच्याकडे संस्कार आहे तो खरा श्रीमंत. हा संवादी आपल्याला खूप काय सांगून जातो. संस्कार म्हणजे काय? संस्कार म्हणजे मोठ्यांचा आदर, लहानांवर प्रेम, खरं बोलणे, प्रामाणिकपणा याला संस्कार म्हणतात. शिक्षक मला सांगतात, मुलांना खरं बोला पण नम्र राहा, हा देखील संस्कार आहे. आजच्या जीवनात आपण काय पाहतो? लोक विचारतात, हा किती कमावतो, त्याच्याकडे कोणती गाडी आहे, पण असं कोणी विचारत नाही की हा माणूस कसा आहे. मित्रांनो, ध्यानात ठेवा की गाडी मोठी असते आणि माणूस लहान असेल तर